सिनेमासृष्टीमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। तर वयाच्या 80व्या वर्षी हुरहुरीत ज्येष्ठ अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतलेला आहे। तर ती अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून सिनेमासृष्टीतील आणि मालिका विश्वातील नवनवीन घडामोडीच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील। तर ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी आहे। एकेकाळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या आशा नाडकर्णी यांनी वयाच्या 80व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे। मराठी ते हिंदी चित्रपटामध्ये काम करून आपली एक वेगळी छाप निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन झालेले आहे। त्यांच्या निधनाची बातमी समोर येतात इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरलेली आहे। यासोबतच चाहतेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली व्यक्त करताना दिसत आहेत। आशा नाडकर्णी यांचा जन्म सरस्वती कॉलनी राहणाऱ्या एका मध्यवर्तीय कुटुंबात झाला होता। 1957 मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते। त्यानंतर त्यांनी चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला। अशा एक उत्तम नृत्यांगना होत्या। 1957 ते 1973 पर्यंत आशा नाडकर्णी यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये काम केलं होतं। आता मात्र या प्रसिद्ध अभिनेत्रींना जगाचा निरोप घेतलेला आहे। आशा यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे। रुपेरी पडद्यावरचे काही चेहरे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात, त्यातील एक म्हणून आशा नाडकर्णी यांची ओळख होती। आशा यांची मौसमी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं। त्यावेळी त्या अवघ्या 15 वर्षाच्या होत्या। विशेष म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांनीच त्यांना पहिल्यांदा संधी दिली होती। त्यानंतर त्या अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर झळकल्या। व्ही शांताराम यांनी आशा नाडकर्णी यांना स्क्रीनसाठी वंदना असे नाव दिले होते। त्यानंतर आशा यांनी नवरस यासारख्या अनेक चित्रपटातून अभिनय केला होता। आशा नाडकर्णी यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटामध्ये काम करून लोकांचे मने जिंकले होते। यामध्ये नवरंग, गुरु और चेला, चिराग, फरिश्ता, श्रीमाजी, दिल और मोहब्बत, अलबेला मस्ताना, बेगुनाह, श्री बाळासाहेब यांच्या चित्रपटाचा समावेश होतो। तर तुम्हाला आशा नाडकर्णी या माहिती आहेत का? यांचे तुम्ही कोणकोणते चित्रपट पाहिलेले आहेत हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या वतीने आशा नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।